सर्व घटक पक्षांचा मान राखला जाईल. अमित शहांचं शिंदे आणि अजित पवारांना आश्वासन. जागा वाटपाबाबत अंतिम चर्चा दिल्लीत. विमानतळावरच्या बैठकीत शहांचा महायुतीला विजयाचा कानमंत्र. अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात चर्चा अजित पवारांची. दौऱ्यात अनेक ठिकाणी अजितदादांच्या अनुपस्थितीने लक्ष वेधलं. शेवटच्या क्षणी मुंबई विमानतळावर भेट. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर साकारण्यात आलेल्या योजनांच्या देखाव्यातनं अजित पवारांचा फोटो गायब. पुन्हा एकदा श्रेयवादाच्या चर्चेला तोंड. शरद पवारांनी जावई आणि नातीसह घेतलं लालबागचा राजा आणि चिंतामणीचं दर्शन. हा तर ढोंगीपणा, प्रवीण दरेकरांची टीका. मनोज जरांगे पाटलांबरोबर जाणाऱ्या नेत्यांसोबत आम्ही जाणार नाही. तिसऱ्या आघाडीसोबत बोलताना आंबेडकरांकडून स्पष्टोक्ती. तर राजू शेट्टी, बच्चू कडू आणि संभाजीराजेंची जवळीक वाढली. फडणवीस साहेब, तुम्हाला लोळवल्याशिवाय आता मराठा समाज मागे हटणार नाही. बीडमधील घोंगडी बैठकीत मनोज जरांगे यांचा पुन्हा हल्लाबोल. जरांगेंचा सोशल मीडिया रोहित पवार यांच्याकडनं मॅनेज केला जातोय. अपक्ष आमदार राजेंद्र राऊतांचा गंभीर आरोप. तर समर्थक तरुणाला मारहाण झाल्याचा जरांगेंचा आरोप. राज्यात पावसामुळे नुकसान आणि कृषी मंत्री सिनेतारका नाचवण्यात व्यस्त. विजय वडेट्टीवारांची टीका. संभाजीराजे, बच्चू कडूंचाही धनंजय मुंडेंवर हल्लाबोल. ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांच्यावर कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल. 22 ऑगस्टच्या भाषणामध्ये हिंदू देवी देवतांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप. हे खा आणि ते खाऊ नका म्हणजे धर्म नव्हे. सत्य, करुणा, सुचिता आणि तपस्या म्हणजे धर्म. सरसंघचालक मोहन भागवत यांचं पुण्यामध्ये महत्त्वाचं वक्तव्य. नागपुरातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी ऑडी कार बावनकुळेंचे पुत्र संकेत यांची. अपघातावेळी संकेत बावनकुळे कारमध्ये उपस्थित होते. अंधारेंचा आरोप. तर कुणीही असेल तरी कारवाई करा, बावनकुळेंचं आवाहन. सिझर शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांकडून अक्षम्य हलगर्जीपणा. महिलेच्या पोटात 3 महिन्यांपर्यंत राहिला कापडी नॅपकिन. लातूर जिल्ह्यातील औसा शासकीय रुग्णालयामधला धक्कादायक प्रकार. नेरळ तिहेरी हत्याकांडात भाऊ, वहिनी आणि मित्र ताब्यात. क्राईम पेट्रोल आणि दृश्यम सिनेमा पाहून हत्येचा प्लॅन सुचल्याचं तपासात उघड. वैद्यकीय विम्यावरील जीएसटी कमी करायचा की नाही याबाबत मंत्रिगटाची स्थापना. जीएसटी परिषद नोव्हेंबरच्या बैठकीत निर्णय घेणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.